नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता चैत्र महिना लागेल म्हणजे आपल्या मराठी महिन्यातला पहिला महिना. एकूण आपले मराठी महिने 12: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे आपले 12 महिने. आता हे 12 महिने चैत्र वगैरे हे आपली नावं कशावरनं दिली तर ज्या ज्या महिन्याची पौर्णिमा ही ज्या नक्षत्रामध्ये येते त्या नक्षत्राचं नाव त्या महिन्याला दिलं जातं. म्हणजे चित्रा नक्षत्रामध्ये जर ती पौर्णिमा आली तर त्याला चैत्र महिना म्हटलं जातं. विशाखा नक्षत्रामध्ये जर पौर्णिमा आली तर त्याला वैशाख म्हटलं जातं. ज्येष्ठा नक्षत्रामध्ये जर पौर्णिमा आली तर त्याला ज्येष्ठ महिना म्हटलं जातं. अशा तऱ्हेने 12 महिन्याची नावं पडलीत. आता त्यातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. चैत्र महिना म्हणजे काय? आल्हाददायक, उत्साहवर्धक, सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, सगळीकडे अतिशय छान वातावरण असतं. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो आणि सगळ्यांच्याकडे गुढी उभारलेली असते. दारापुढे रांगोळी काढलेली असते, दाराला तोरण बांधलेलं असतं. कारण काय तर आपल्या वर्षाचा पहिला दिवस आणि तो उत्साहात साजरा केलाच पाहिजे असं हे प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक घरामध्ये देवाची सुद्धा पंचोपचारी पूजा केली जाते. देवाला नवीन वस्त्र आणलं जातं, नवीन पंचांग आणलं जातं, त्याचीही पूजा केली जाते आणि याशिवाय पुरणपोळीचं नैवेद्य करून देवाला दाखवला जातो. अशा तऱ्हेने गुढीपाडवा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. पण या दिवशी फक्त गुढीपाडवाच असतो असं नाही बरं का. चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून चैत्रशुद्ध नवमीपर्यंत चैत्राचं नवरात्रसुद्धा साजरं केलं जातं. बऱ्याच जणांकडे चैत्रात नवरात्र हे कुळधर्म कुळाचार म्हणून केलं जातं. त्याला वासंतिक नवरात्र असं म्हटलं जातं. प्रत्येकाकडची पद्धत ही वेगळी असू शकते. त्या विषयावर पण आपण एकदा कधीतरी व्हिडिओ करूयात. याशिवाय रामाचं नवरात्रसुद्धा या दिवसापासून बसलं जातं. म्हणजे प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत रामाचं नवरात्र असतं. आणखीन गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेचं आणखीन एक महत्त्व म्हणजे या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यामुळे ह्या दिवशी ब्रह्मदेवाची सुद्धा पूजा केली जाते. अशा पद्धतीने आपल्या वर्षाचा जो पहिला दिवस असतो ना तो अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणखीन एक माहिती सांगायची राहिली, ज्यांच्याकडे नवीन लग्न झालेलं असतं, नवीन बाळ आलेलं असतं, त्यांच्याकडे पाडव्याचा सणसुद्धा साजरा केला जातो. म्हणजे काय तर बाळाला किंवा नवीन वधूला, सुनेला, आपल्या लेकाला, जावयाला नवीन वस्त्र देऊन त्याला साखरेच्या गाठी दिल्या जातात. अशा तऱ्हेने पहिला पाडवासुद्धा साजरा केला जातो आहे की नाही. म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आपण किती प्रकाराने साजरा करतो. आता आपण ज्यावेळेला गुढी उभी करतो तर त्याला साधारण काय काय लागतं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. गुढी उभी करायची म्हणजे आपल्याला ब्रह्मध्वज लागतं. ब्रह्मध्वज म्हणजे काय तर काठी. ती काठी जी असते ती फार जाड असू नये, ती वेळूची म्हणजे बांबूची असावी, वरच्या बाजूने निमुळती असावी. ज्या दिवशी आपण गुढीपाडव्याला त्याचा उपयोग करणार असतो त्यावेळेला ती स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकवाचे पट्टे त्याच्यावर ओढून मग त्याचा आपण उपयोग गुढी उभारण्याकरता करावा. आणि दुसरं म्हणजे वस्त्र. गुढीला वस्त्र नेसवलं जातं. ते शक्यतो पिवळं किंवा केशरी रंगाचं असावं, रेशमी असावं, सिंथेटिक नसावं असं जाणकार मंडळी सांगतात. त्याच्यानंतर आपण कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेची माळ, नंतर झेंडूच्या फुलांचा हार ते त्या ब्रह्मध्वजाला चांगलं बांधून त्याच्यावर आपण एक कलश पालथा घालतो. तो कलश चांदीचा असतो किंवा तांब्याचा, पितळेचा कुठलाही वापरला तरी चालतो. शक्यतो स्टीलचा किंवा काचेचा वगैरे वापरू नये असं आपल्याला जाणकार मंडळी सांगतात. अशा तऱ्हेने आपली ती गुढी तयार करायची. ज्या ठिकाणी आपण गुढी बांधणार आहोत तिथली जागा स्वच्छ करायची, त्याच्यावर पाट मांडायचा, त्याच्यावर रांगोळी काढायची आणि नंतर त्यावर आपण गुढी उभी करायची. गुढीची पूजा करायची, सगळ्यांनी नमस्कार करायचा. त्यावेळेला गुढीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर पुरणाची पोळी किंवा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केल्यानंतर साधारण 11:30-12ला स्वयंपाक झाल्यानंतर गुढीला पण देवाला ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्याच वेळेला गुढीला नैवेद्य दाखवायचा. अशा तऱ्हेने आपण गुढीपाडवा साजरा करायचा. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवर्जून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला विसरायचं नाही. आपण 31 तारखेला किंवा 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोच की नाही, तशाच गुढीपाडव्याच्या शुभेच्छासुद्धा सगळ्यांना दिल्या पाहिजेत आणि घरामधल्या मोठ्या मंडळींना वाकून नमस्कार केला पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. पूर्वीपासून आपल्याकडे हीच पद्धत आहे आणि अजूनही आमच्याकडे ह्या पद्धतीनेच आम्ही पाडवा साजरा करतो. तुम्ही कसा पाडवा साजरा करता, आणखीन काही विशेष वेगळं करता का हेही मला कळवायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळींना सुद्धा आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलबद्दल माहिती द्यायला विसरू नका.
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.